श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. राज्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीनं विविध खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी सरकारच्या वतीनं वारंवार नागरिकांना सतर्कतेच्या सूचना वाजा आवाहन केलं जात आहे. वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सरकार करत असलेले प्रयत्न, सद्यस्थितीत नागरिकांनी घ्यायची काळजी आणि त्याबाबत तज्ज्ञ व्यक्तींचं मार्गदर्शन या अनुषंगानं घेतलेला विश्लेषणात्मक आढावा आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, गेल्या 2 वर्षांपासून अधिक काळापासून जगात वास्तव्य करून असलेलं कोरोना संसर्गाच्या लाटेचं संकट पुन्हा एकदा संपूर्ण जगाभोवती घोंघावू लागलंय. भारतात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हा सर्वांच्या चिंतेचा विषय झालाय. त्यात दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या स्वरूपाचे रुग्णही देशात मोठ्या प्रमाणावर आढळतात. दैनंदिन आकडेवारीवरनं हे स्पष्टच होत आहे. अशा स्थितीत कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा विळखा वाढत असला तरी पहिल्या आणि दुसऱ्या लाटेप्रमाणे यावेळी देखील या संकटावर मात करता येणं फारसं अवघड नाहीये. त्यासाठी शासकीय स्तरावर होत असलेल्या प्रयत्नांना नागरिकांचा प्रतिसाद आणि सहकार्य लाभणं हीच गरज आहे. देशात सध्या दररोज 3 लाखाहून अधिक रुग्णांची नोंद होते. महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांच्या नोंदीचा आलेख गेल्या काही दिवसांपासून चढाच राहिलाय. मात्र यात दिलासादायक बाब म्हणजे बाधित रुग्णांच्या प्रमाणात बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र वाढते. सध्याच्या राज्यातल्या कोरोना स्थितीविषयी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना चाचण्यांचं प्रमाण वाढवलं असून त्यात कपात करण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलंय. राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या पॉझिटिव्हिटीच्या दराबद्दलही त्यांनी माहिती दिली. जाणून घेऊया ते नेमकं काय म्हणाले. आजही तशी संख्या फार कमी झाली आहे महाराष्ट्रातली अशी नाही. ॲक्टिव्ह केसेसपेक्षा जास्त बरे होऊन गेले, म्हणजे याचा अर्थ डिस्चार्ज पण ॲक्टिव्ह केसेस ज्या इनकमिंग आहेत त्यापेक्षा आउटगोईंग डिस्चार्ज जास्त आहे. तर ही जर आपण बॅकग्राऊंड बघितली, पार्श्वभूमी बघितली, तर यासाठी सर्व तज्ज्ञांचं मत काय आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण टेस्टिंग्स केल्याच पाहिजे, टेस्टिंग्स कमी करू नका. तर मी काल पण सांगितलं होतं की टेस्टिंग्स आमच्याजवळ पोटेन्शियल महाराष्ट्राचं RT-PCRचं आहे 2 लाख, ते आम्ही पूर्ण करतो आहोत. महानगरांसारखं आता मुंबईचं जर आपण बघितलं तर मुंबईमध्ये सुद्धा काल 57,000 टेस्ट झालेल्या आहेत आणि त्यामुळे टेस्टिंग कुठे कमी केली जाते त्यातल्या त्यात RT-PCR अजिबात नाही. त्याचबरोबर रॅटच्या टेस्टिंग सुद्धा खूप वाढवण्याच्या दृष्टिकोनातूनच्या सूचना केल्या जात आहेत आणि स्वतः लोक सुद्धा जर काही सिम्पटम्स वाटत असतील तर फार्मसीच्या दुकानावरून सेल्फ टेस्ट किट घेऊन जात आहेत आणि त्या ठिकाणी टेस्टिंग करतायत. जर कोणी पॉझिटिव्ह आलं तर रिपोर्ट करतात. तर अशा पद्धतीनं रिपोर्टिंग ती वाढते. शॉर्टमध्ये टेस्टिंग आम्ही कधीही कमी करत नाहीये, करण्याचा अजिबात विचार नाहीये आणि त्या दृष्टीनं आमचं टेस्टिंग व्यवस्थित चालू आहे. त्यामुळेच आज जवळजवळ 43,000 केसेस पॉझिटिव्ह डिटेक्ट होऊ शकत आहेत. पॉझिटिव्हिटीच्या बाबतीत जर तुम्ही म्हणाल तर स्टेटची पॉझिटिव्हिटी 23% दरम्यान आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी असलेले जिल्हे म्हणजे नाशिक आहे, नागपूर आहे, त्याचबरोबर रायगड आहे आणि पुणे आहे. तर या नांदेड आहे खास करून, तर नागपूरपेक्षा नांदेड आहे. तर या सगळ्या पॉझिटिव्हिटीच्या मध्ये 23% जास्त आहे. म्हणजे काही तर 27 आहेत, काही 30% सुद्धा त्या ठिकाणी निश्चित प्रकारे आहे. जसं पुणे, रायगड अतिशय जास्त पॉझिटिव्हिटीचं ठिकाण आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये एक पुन्हा सांगायचं म्हणजे आयसोलेशन बेड्स, ICU बेड्स, व्हेंटिलेटर बेड्स आणि ऑक्सिजन बेड्स याचं जर का एकंदर आपल्याजवळ उपलब्ध असलेली बेडची संख्या लक्षात घेता त्याच्या सरासरी 4-5% दरम्यानच हे बेड्स ऑक्युपाईड आहेत. म्हणजे याचा अर्थ आपल्याजवळ 95% आपली जी इन्फ्रास्ट्रक्चर बेडची आहे ती आज उपलब्ध आहे. 4 to 5% आज मॅक्झिमम ॲव्हरेजली आपण असं म्हणू ऑक्युपाईड आहे. हा सुद्धा या सध्याच्या परिस्थितीतली एक निश्चित प्रकारे आधार देणारी ही बातमी आहे. कारण जवळजवळ 87% लोक हे होम क्वारंटाईन आहे आणि होम क्वारंटाईन लोकांना प्रॉपरली मॉनिटरिंग करणं आणि त्यांना प्रॉपरली कोविडच्या अनुषंगाने सिम्पटमॅटिक उपचार देऊन बरं करणं हाच सध्याच्या संदर्भातला हेल्थ डिपार्टमेंटच्या संबंधातला महत्त्वाचं काम आहे आणि ते आरोग्य विभागाचे लोक व्यवस्थितपणे करत आहेत. 9 कोटीच्या दरम्यान आपल्याला वॅक्सिनेशनचं पूर्ण टार्गेट आहे आणि 8 कोटी 20 लाख 25 लाखापर्यंत आपलं फर्स्ट डोस कंप्लीट झालेला आहे.
अजून आपल्याला 70 ते 80 लाख लोकांना महाराष्ट्रामध्ये फर्स्ट डोस घ्यायचा आहे, कारण वॅक्सिनेशनचं प्रमाण आता 90% दरम्यान आहे. त्याचबरोबर सेकंड डोससुद्धा महाराष्ट्रामध्ये 60% पर्यंत कंप्लीट झालेला आहे. ते प्रमाणसुद्धा आपल्याला वाढवायचं आहे. त्यामध्ये सुद्धा ज्यांना सेकंड डोस ड्यू आहे पण तरीसुद्धा जे लोक घेत नाहीत, माझी त्यांना या निमित्ताने आव्हान आहे, विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीत आपण सेकंड डोस घेतला पाहिजेच, कारण त्याशिवाय तुम्हाला अनेक ठिकाणी एंट्री मिळत नाही. बसेसमध्ये असेल, रेल्वेजमध्ये असेल, प्लेन्समध्ये असेल, अनेक ठिकाणी अडचणी निर्माण होतात. आणि मला असं वाटतं की एकंदरच आपल्याला स्वतःला सुद्धा जागरूक राहून स्वतःची काळजी आणि समाजाची, राज्याची काळजी घेणं सुद्धा आपलं कर्तव्य आणि जबाबदारीचा भाग आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा सेकंड डोस जो राहिलेला असेल त्यांनी आपला सेकंड डोस पूर्ण करून घ्यावा, असं आग्रहाचं सांगणं माझं या निमित्ताने निश्चित प्रकारे आहे. श्रोतेहो, सध्या कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढत असलं तरी त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा अवलंब करून सर्व पथ्य आणि नियमावलीचं पालन करणं आवश्यक आहे. सध्या अगोदरपासून व्याधी असलेल्या रुग्णांनी या काळात विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. खास करून हृदयरोगानं त्रस्त असलेल्या नागरिकांनी त्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास जाणवला तर त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा आणि उपचार करून घ्यावा. याबाबत हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर नागेश वाघमारे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकूया. या कोविडच्या तिसऱ्या लाटेमध्ये हार्टच्या आजाराने जे रुग्ण ग्रस्त आहेत त्यांनी सुद्धा व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे. आपले औषधं जे आम्ही दिलेले असतात ते व्यवस्थित रेग्युलरली घ्या, बंद करू नका. कोविडमध्ये जे ट्रीटमेंट करण्यासाठी औषधं वापरतात त्याचा आणि हार्टच्या आजारातल्या औषधांचा काही इंटरॅक्शन नाही, त्याच्यामुळं हे सेफ आहे. दोन्ही औषधं कंटिन्यू ठेवा गरजेनुसार, आणि काही अडचण असेल कन्सल्टेशनद्वारे तुम्ही डॉक्टरांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. मुख्यतः आपल्याला दम लागणे, छाती दुखणे, थकवा, घाम अशा प्रकारच्या लक्षणावर लक्ष ठेवावं लागेल. असं काही वाटलं तर आम्हाला तात्काळ कळवा. जवळच्या सेंटरमधून ECG करा, जेणेकरून आपल्याला हार्टच्या आजाराची परत लागण आहे की नाही ते खात्री करून त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य दिशा मिळेल. श्रोतेहो, कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली असून कोरोनाच्या वाढत्या रुग्णांसोबतच सध्या बदलत्या हवामानामुळे ताप, सर्दी, खोकला यासारखे आजारही बळावत आहेत. सध्याची ही स्थिती लक्षात घेऊन नागरिकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊन आवश्यक ती खबरदारी घेणं आवश्यक बनलंय. याविषयी अधिक मार्गदर्शन करतायत जे रुग्णालयाचे डॉक्टर मधुकर गायकवाड. आपण पाहता की सगळीकडे आता ओमिक्रॉनची जे कोविड-19 तिसरी वेव्ह सगळ्या आपल्या देशामध्ये पसरलेली आहे, ज्याच्यामध्ये बरेच रुग्ण आता आपल्याला आढळून येत आहेत. जरी टेस्टिंग जरी पॉझिटिव्ह आली आणि मग फक्त सिंगल डे फीवर आहे, बॉडी पेन, विकनेस आणि सर्दी, खोकला असे हे याच्यामध्ये लक्षण सध्या आढळून येत आहे. आणि याच्यानंतर टेस्ट केल्यानंतर काही पेशंट्स सगळ्यांनाच ॲडमिट करण्याची काही गरज नाही. बऱ्याच आपल्या न्यू गाईडलाईन्सनुसार त्यांना होम आयसोलेशनमध्ये सुद्धा आपण ठेवलेले आहे. तर होम आयसोलेशनमध्ये असताना सुद्धा आपण डॉक्टरांच्या अंडरमध्येच ट्रीटमेंट घेणं आणि त्यांच्याशी कन्सल्टिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि अशा वेळेस आपण जसे काही फिवर असेल तर पॅरासिटामॉल्स आणि अँटीहिस्टामिनिक्स वगैरे घेतले, कफ सिरप घ्यायला पाहिजे. आणि आपलं डाएट, आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी जेवण आणि फ्रूट्स, व्हेजिटेबल्स, विटॅमिन्स असे असलेले सगळं जेवणामध्ये तुम्ही याचा समावेश करायला पाहिजे. आणि जे काही अँटीव्हायरल्स आपल्याला नवीन गाईडलाईन्सनुसार दिलेले आहे ते डॉक्टरांच्या ॲडवाईजने घेतलं तर नक्कीच असे 5 ते 6 दिवसामध्ये आपण पाहतो की पेशंट चांगले रिकवर होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये मॅक्झिमम आपण जर बघितलं तर चांगली रिकव्हरी पर्सेंटेज वाईज आहे, चांगलीच आहे. आणि जे काही कॉम्प्लिकेशन्स किंवा 60 इयर्स आहे, कोमॉर्बिड आहेत, यांनी थोडं फक्त चांगली काळजी घेतली पाहिजे. आणि ज्यांनी काही लसेस वगैरे घेतले नाही, फर्स्ट किंवा सेकंड डोस, आता आपण बूस्टर डोसचा सगळीकडे चालू आहे, तर बूस्टर डोस सुद्धा त्यांनी घेतला. फर्स्ट आणि सेकंड आणि बूस्टर डोस पर्यंत जरी बघितलं तर आपण बरेच पेशंटचं इन्फेक्टिव्ह रेट कमी आहे या वॅक्सिन घेतल्यानंतर, आणि त्याची मॉर्टॅलिटी सुद्धा कमी आहे. तर सगळ्यांनी मला म्हणायचं स्वतःची काळजी घ्या आणि डॉक्टरांशी कन्सल्ट करून आपलं आरोग्य चांगले ठेवा. श्रोते हो, कोरोनाच्या संकट काळात नागरिकांनी घाबरून न जाता त्याचा धैर्यानं सामना करणं गरजेचं आहे. सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं दिसत असलं तरी कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार झालेल्या रुग्णांची संख्याही वाढते हेही दिसतंय. नागरिकांनी कोणत्याही स्वरूपाची लक्षणं दिसली तर स्वतःला विलगीकरणात ठेवून डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यानंतरच आवश्यक औषधोपचार करणं गरजेचं आहे. याविषयी KM रुग्णालयाच्या डॉक्टर संगीता रावत यांनी केलेलं मार्गदर्शन जाणून घेऊ.
समय के जो सिम्टम्स है, थोड़ा सा बुखार आता है, खांसी सर्दी, तो घर पे रह सकते हैं, बट अपने एक रूम में आइसोलेट कर लो और अपना जो फूड और वो है वो आइसोलेट करके अपने ही रूम में रखो, कपड़े वगैरह। और दूसरे लोगों को जो कभी भी आप मिलते हो तो मास्क और सोशल डिस्टेंसिंग रख के, ना मिलो तो अच्छा है, मगर कुछ इमरजेंसी में मिलो तो इतना तो ख्याल रखना ही है। बाकी जो लोगों को एक्सपोजर है उनका टेस्टिंग करा लो, और अगर उनको है सिम्टम्स तो जो सिम्टोमेटिक डॉक्टर्स जो दवाई देते हैं वो दवाई चालू कर दो। माइल्ड सिम्टम्स है, इसलिए पैनिक होने की जरूरत नहीं है, बट एट द सेम टाइम आपको विजिलेंट रहना है, क्योंकि उसके बुखार जब बढ़ जाते हैं तो ट्रीटमेंट लेना पड़ता है। कभी उसमें से ज़्यादा इन्फेक्शन हो जाए या फिर आपके कोई दूसरी आपको कोमॉर्बिडिटीज हो, तो वो सब के लिए आपको थोड़ा विजिलेंट रहना ही है। सो दो सिम्टम्स आर लाइक अ माइल्ड फ्लू, but you have to be very careful because this can sometimes worsen into few percentage of patients. श्रोते हो, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांनी घाबरून न जाता जास्त सावधगिरी बाळगणं आज गरजेचं झालंय. सरकारच्या वतीनं लागू करण्यात आलेल्या निर्बंधांचं पालन करण्यासोबतच सर्व नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीच्या दोन्ही मात्रा घेणं, आपली प्रतिकारशक्ती अधिक चांगली व्हावी यासाठी दैनंदिन आहारात देखील बदल करणं गरजेचं झालंय. याविषयी मुंबईतल्या जे रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संजय सुरासे यांनी केलेलं मार्गदर्शन ऐकूया. जे साधारण कोविड पॉझिटिव्ह येतात नवीन व्हेरियंटनी, ओमिक्रॉन व्हायरसनी, तर त्यांना कॉमन कोल्डचे लक्षणं आढळतात आणि शक्यतो कॉमन कोल्डच्या केसेस आपण होम आयसोलेशनसाठी ॲडवाईस करतो. ज्यांच्या घरी अटॅच टॉयलेट, बाथरूम आणि एक अवेलेबल ॲडिशनल रूम आहे, तर त्यांनी त्या पद्धतीने होम आयसोलेशन करावे किंवा राहावे. आणि घरात वावरत असताना त्यांनी कंपल्सरी मास्क घालणे आणि घरातील इतर सदस्यांनी पण मास्क घातले पाहिजे व तसेच हँड सॅनिटायझेशन आणि ह्या गोष्टी त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत. आणि याच्यात आहाराबद्दल जर सांगणं झालं तर आहार हा चांगल्या पद्धतीचा असला पाहिजे, शुद्ध व सात्विक हाय प्रोटीन डाएट असलेला, फ्रेश व्हेजिटेबल्स खाल्ल्या पाहिजेत. ज्यांनी खोकला येणार नाही असे तळलेल्या वस्तू शक्यतो टाळल्या पाहिजे, कारण रेस्पिरेटरी सिम्पटम्स बाकीच्या कोविड व्हेरियंटमध्ये जास्त मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अशा प्रकारची काळजी घेतली तर तुमची इम्युनिटी नक्कीच चांगली राहील. जर स्वतःची काळजी घेतली नाही तर तुम्हाला दुसऱ्या विषाणूची पण लागण होऊ शकते आणि सेकंडरी इन्फेक्शनमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हॉस्पिटलायझेशनची गरज भासू शकते. श्रोते हो, कोरोनाची दुसरी लाट संपली असं वाटत असतानाच आता पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वेगानं वाढू लागली आहे. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी सावधपणे पावलं उचलणं आवश्यक आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी शासनाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचं काटेकोर पालन करणं आणि विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांना सहकार्य करणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय अपूर्वा बेडेकर आणि चंद्रकांत शिरसाट आणि निवेदन तुषार पवार.